नमस्कार. आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दीपावली पाडवा. सर्वप्रथम या पाडव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना वैभवशाली जीवनासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. आजच्या या पाडव्याच्या मुहूर्तावरती आपण आहोत सध्या इतिहासातील अजिंक्य छोटासा आणि नाशिक नगरीपासून अगदी हाकेच्या अंतरावरती 10 ते 12 किलोमीटर दूरवर अंतरावरती असणारा रामशेज या किल्ल्यावरती वनवासामध्ये असताना प्रभू रामचंद्रांनी ज्या किल्ल्यावरती आपली सेज बनवलेली होती त्या सुप्रसिद्ध रामशेज किल्ल्याच्या ट्रेकसाठी आचार्य ट्रेकरची मावळी मंडळी आज या ठिकाणी आलेली आहेत. इतिहासामध्ये अजिंक्य असा किल्ला म्हणून या किल्ल्याची नोंद घेतली गेलेली आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये खूप दिवसापासून येण्याची आस मनामध्ये होती. या किल्ल्याचं महत्त्व एक आगळं वेगळं आहे. कारण मुघल बादशाह औरंगजेब यानं सांगितलेलं होतं की हा किल्ला आपल्याला मिळाला पाहिजे आणि त्याचा अजिंक्य असा सरदार फतेखान याच्यावरती जबाबदारी सोपवली. 1.5 दिवसामध्ये हा किल्ला मी जिंकून घेतो या अटीवरती निघालेला फतेखान 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, तब्बल 6 वर्ष 600 मावळ्यांनी हा किल्ला झुंजवला. तोही अपुऱ्या शिबंदीसह अपुऱ्या साधन सामग्रीसह मुघलांना त्यांनी जेरीस आणलं आणि हा किल्ला अजिंक्य राहिला. शेवटी औरंगजेब बादशाहचं किल्ला जिंकण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. या किल्ल्याची जी रचना आहे ती अतिशय छोटी असली, उंची छोटीची असली तरी सुद्धा चढणीसाठी दमछाक करणारा असा किल्ला आहे. आशिवाडी गावाच्या पायथ्याला गाडी पार्क केल्यानंतर आपण वर आल्यानंतर हळूहळू लोखंडी रेलिंगला धरून आपण शिड्यांच्या सहाय्यानं सिमेंटच्या दगडाच्या पायऱ्या बनवलेल्या त्या पायऱ्यांनी वर येतो. सुरुवातीला आपल्याला एक सुंदरसं असं महादेवाची पिंड लागते. त्या पिंडीचं दर्शन घेऊन आल्यानंतर आपल्याला काही कुंड लागतात. त्या कुंडांपासून वरतून आल्यानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर की ज्या ठिकाणी दंडकारण्यामध्ये वनवासामध्ये असताना प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण आणि सीतेसह या भागामध्ये फिरत असताना आपली सेज आपली झोपण्याची जागा बनवलेली होती. अशा रामसेज या सुप्रसिद्ध ठिकाणाचं दर्शन घेऊन आपण वरती येतो. वरती आल्यानंतर भवानी माता मंदिर, सोन्याचा घाणा, किल्लेदार, त्याचबरोबर गणेश कुंड, विविध पाण्याचे कुंड, हत्ती दरवाजा अशी विविध ठिकाणी या किल्ल्याचं वैभव आपल्याला दाखवताना दिसतात. किल्ला छोटासा जरी असला तरी वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि तो अजिंक्य काय आहे हा प्रत्यक्ष पाहिल्यानंतर या किल्ल्याचं महत्त्व आपल्याला कळतं. त्या किल्ल्याचं आज आपण अतिशय चांगल्या प्रकारचा ट्रेक या ठिकाणी केलेले आहेत. ट्रेकसाठी आमच्यासोबत आमचे नेहमीचे ज्येष्ठ ट्रेकर सन्माननीय PR नागरे साहेब, दुसरे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय PK गुले साहेब, छोटा बाल ट्रेकर अभिनव रहाणे, त्याचबरोबर हर्षवर्धन रहाणे, आयुष रहाणे आणि मी स्वतः अतिशय ऐनवेळी ठरलेला हा ट्रेक या ठिकाणी केलेला आहे आणि तो यशस्वी सुद्धा झालेला आहे. किल्ला पाहिल्यानंतर या ठिकाणी दूरवर अंतरावरती आल्यानंतर कृतकृत्य समाधानी झाल्याची भावना निश्चितपणानं आहे आणि म्हणूनच आपण या ठिकाणी घोषणा देऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. भारत माता की जय.